सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, भारतीय समाज परिवर्तनाची प्रक्रिया प्रकरण 4 या अंतर्गत आपण कालपर्यंत भारतीय समाज परिवर्तनाच्या ज्या प्रक्रिया आहेत, नंबर 1 औद्योगिकरण, नंबर 2 शहरीकरण, नंबर 3 आधुनिकीकरण, नंबर 4 जागतिकीकरण आणि नंबर 5 अंकीकृतकरण या परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आढावा आपण घेतला होता. यामध्ये भारतीय समाज यामध्ये त्यांच्या व्याख्या, प्रक्रियेच्या व्याख्या आणि वैशिष्ट्ये याचा आढावा आपण मागच्या भागामध्ये घेतलेला होता. आज आपण समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला याचा आढावा आपल्याला आज या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 5 प्रक्रिया बघितल्या समाज परिवर्तनाच्या, या प्रक्रियेमुळे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि परिवर्तन घडून आलं. मग ते कुटुंब संस्था असो, विवाह संस्था असो, शिक्षण संस्था असो, आर्थिक संस्था असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन आणि म्हणजेच बदल घडून आल्या. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आतापर्यंत औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंगीकृतीकरण या प्रक्रियेची माहिती आपण घेतली. या प्रक्रियेपैकी पहिल्या 3 प्रक्रिया ज्या आहेत म्हणजे औद्योगिकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरण, ह्या ज्या प्रक्रिया प्रत्यक्षात यांचं आगमन, या प्रक्रियेला सुरुवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ब्रिटिश जेव्हा या देशामध्ये आले, 150 वर्ष राज्य केलं, तेव्हा त्या कालखंडामध्ये या 3 प्रक्रियेला सुरुवात झाली. परंतु शेवटच्या ज्या 2 प्रक्रिया आहेत ते म्हणजे जागतिकीकरण आणि अंकीकृतकरण. या प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येते. तर जागतिकीकरण आणि अंकीकृतकरण ह्या ज्या 2 प्रक्रिया आहेत, ह्या अलीकडच्या काळामध्ये प्रक्रिया आहेत. तर आपण सगळ्यात प्रथम यामध्ये बघूया की औद्योगिकरणाचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला. औद्योगिक वाढीमुळे कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे कारखान्याच्या आसपासच्या परिसरात येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत भर पडली. शहरांचा विस्तार झाला आणि थोड्याच अवधीत तिथे महानगरे उभी राहिली. त्यातून एकत्र कुटुंबाची विभागणी झाली आणि कुटुंबाचे आकार लहान झाले. विभक्त कुटुंबामध्ये एका कुटुंबाचे फायदे मिळत नाहीत, त्याप्रमाणे आकाराने मोठ्या असलेल्या एकत्र कुटुंबाचे तोटेही छोट्या कुटुंबांना सहन करावे लागत नाहीत. तर यामध्ये जे परिणाम झाला तो मुख्यत्वे म्हणजे असं की ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक शहरामध्ये स्थलांतरित झाले, नोकरीकरता, उद्योगधंद्याकरता, व्यवसायाकरता, व्यापाराकरिता. आणि त्यामुळे खेडे ओस पडायला लागली आणि शहरं जे आहे ते वाढत गेली. त्याचप्रमाणे कुटुंब व्यवस्थेवर परिणाम झाला. जी पहिले संयुक्त कुटुंब पद्धती होती, म्हणजे 2 ते 3 पिढ्याचे लोक एकत्रित राहत होते, आजी, आजोबा, आई, वडील, त्यांची मुलं, नातवंड, तर त्या संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबाने घेतल्याचा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे एक कुटुंब व्यवस्थेवर सुद्धा परिणाम झाला औद्योगिकरणाचा. दुसरा एक फरक म्हणजे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळाल्याचं आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे, एकाच व्यवसायामध्ये काम करणारे युवक युवती ह्या दूरदृष्टिकोन ठेवून या विवाह बंधनात अडकल्या गेल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने जे आहेत तो परिणाम औद्योगिकरणाचा झाला. त्यानंतर नागरीकरणाचा परिणाम आपण बघूया काय झाला भारतीय समाज व्यवस्थेवर. नागरीकरणामुळे
लोकांच्या वर्तणुकीवरील रूढी, परंपरा, धर्म यांचा पगडा कमी झाला. शहरी वातावरण आणि जीवनपद्धती हे अधिक भौतिकवादी, पुरोगामी, व्यावहारिक, व्यक्तिवादी आणि अभिसंगत असते. शहरीकरणामुळे गर्दीतही एकटा अशी स्थिती असते. शहरी जीवनातील आव्हानांचे स्वरूप हे खेड्यापाड्यामधील रहिवाशांच्या जीवनापेक्षा खूप भिन्न असते. तर नागरीकरणाचा परिणाम असा झाला की लोकांच्या जे पारंपरिक रूढी, प्रथा, परंपरा ज्या होत्या, तर यांचा पगडा लोकांवर कमी झाला. रूढी, प्रथा, परंपरा याचा पगडा खूप जो होता तो कमी झाला. शहरी वातावरण आणि जे जीवनपद्धती आहे, शहरांची जीवनपद्धती ही भौतिकवादी, म्हणजे जास्तीत जास्त सुख घेण्याकरता लोकांचा कल, आधुनिक, पुरोगामी म्हणजे आधुनिक विचारसरणी, नवीन विचारसरणी, व्यावहारिकपणा, व्यक्तिवादी म्हणजे स्वतःपुरताच विचार करणे आणि अभिसंगत असते. तर नागरी जीवनसरणी जी आहे ती भौतिकवादी, आधुनिक विचार करणारी, व्यावसायिक म्हणजे व्यावहारिक, तर व्यक्तिवादी आणि अभिसंगत प्रत्यक्षात असते. तर शहरी तर ह्या ज्या आहेत ह्या म्हणजे आणि याचा परिणाम असा झाला की शहरीकरणामुळे गर्दीतही एकटा व्यक्ती अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे शहरामध्ये गर्दी तर खूप दिसते, पण व्यक्ती मात्र एकटा असल्याचं आपल्याला दिसून येते. यामागचं कारण म्हणजे शहरीकरणात शहरी वातावरण असं की कामापुरता मामा, काम असेल तर संबंध ठेवायचे, नाही तर ठेवायचे नाही, ही परिस्थिती आपल्याला शहरी भागामध्ये दिसून येते. आणि त्यामुळे गर्दीतही एकटा अशी स्थिती आज आपल्याला शहरी भागामध्ये दिसून येते. तर हा जो आहे तो हा नागरीकरणाचा परिणाम आपल्याला झाल्याचं दिसून येते. त्यानंतर आधुनिकीकरणाचा परिणाम. आधुनिकीकरणाचा परिणाम बघूया आपण. शिक्षणामुळे कालबाह्य कल्पना, समज आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी होऊन वैज्ञानिक विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद अजूनही मिटलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिकतेचा परिणाम असा झाला की जी आधुनिक शिक्षण प्रणाली, शिक्षण पद्धती यामुळे कालबाह्य कल्पना, समज आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव समाजामधून हळूहळू कमी व्हायला लागला. कारण लोक जे आहेत ते आधुनिक दृष्टिकोन स्वीकारायला लागले, वैज्ञानिक दृष्टिकोन लोक स्वीकारायला लागले आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद त्यामुळे निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. बघा, बऱ्याचदा आपण बघतो की लोक द्विधा मनस्थितीत असतात की परंपरा स्वीकारायची की आधुनिकता स्वीकारायची. या द्विधा मनस्थितीमध्ये लोक अनेकदा आपल्याला असल्याचे दिसून येते. मग तो सार्वजनिक म्हणजे कार्यक्रम असो, म्हणजे ज्याला म्हटलं जातं त्याला पारंपरिक उत्सव असो, कार्यक्रम असो, तर रूढिवाद स्वीकारायचा की आधुनिक गोष्टी स्वीकारायचा. तर याच्यामध्ये या संभ्रमामध्ये लोक असल्याचं आपल्याला दिसून येते आजही. तर आधुनिकीकरणाचा एक परिणाम असा झाला महत्त्वाचा, ते आपण बघितलं की जी कल्पना आहेत शिक्षणामुळे कालबाह्य कल्पना, समज आणि अंधश्रद्धा ह्या कमी होण्यास मदत झाल्या. लोक वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारायला लागले, वैज्ञानिक दृष्टिकोन लोक स्वीकारायला लागले. त्यानंतर जागतिकीकरणाचा परिणाम. 1991 नंतरच्या भारतात जागतिक अर्थव्यवस्थेच्या भारतीय समाजावर झालेल्या परिणामांमुळे अनेक बदल झाले. भारत हा आता जागतिक व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग झाला आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान, तज्ज्ञता, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियेचे ज्ञान, मानवी संसाधन यांचे आदानप्रदान सुरू झाले. जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांनी आपल्याला वेढलेले आहे. तर जागतिकीकरणामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसून येते. संपूर्ण अर्थव्यवस्था हे ढवळून निघाल्याचं आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणामुळे देशदेशांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियेचे ज्ञान, मानवी संसाधन यांचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. विदेशातील तंत्रज्ञान भारतामध्ये आले, भारतातील तंत्रज्ञान विदेशामध्ये गेले
अनेक विदेशी वस्तू भारतात यायला लागल्या. भारतातील वस्तूंची ओळख संपूर्ण 7 समुद्र पलीकडे गेली, बाहेरच्या देशामध्ये गेली. प्रत्येक गोष्टीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून लोक वेगवेगळ्या देशामध्ये जायला लागले. विदेशातील लोक भारतामध्ये यायला लागले. इथली संस्कृती, खाद्य संस्कृती, राहणीमान, वेशभूषा याचेसुद्धा आदानप्रदान व्हायला लागलं. तर सांगायचं तात्पर्य असं म्हणजे जागतिकीकरणामुळे जे आहेत ते अनेक आज जग छोटं झालं. त्याच्यामुळे विदेशातील एखादी वस्तू हे काही नाविन्यपूर्ण आता राहिली नाही. विदेशातील खाद्यपदार्थ आता नाविन्यपूर्ण राहिला नाही. विदेशी शिक्षण हे सुद्धा आज नाविन्यपूर्ण राहिल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतर आपण बघूया अंकीकृतकरणाचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला. वर्तमान काळ हा संगणकीकरण आणि अंकीकृत रूपांतरणाचा आहे. दोन्ही प्रक्रियांच्या आधारे घडून आलेल्या बदलांचे भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाले. हे बदल ज्ञानाची उपलब्धता, कृत्रिम बुद्धीचा विकास, ई शासकीय व्यवस्था, ई व्यापार, ई शिक्षण, ई विपणन, ई शॉपिंग इत्यादी क्षेत्रात दिसते. ही यादी न संपणारी आहे. एका साध्या पद्धतीच्या आधारे केवळ एक कळ दाबली की उपभोक्त्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. अंकीकृतकरणामुळे नवीन माहिती मिळविणे, माहितीचे व्यवस्थापन करणे ह्या गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. हे जरी खरे असले तरी त्यामधून अनेक आव्हानेही पुढे आलेली आहेत. त्यामध्ये मोठ्या उद्योगांचा छोट्या उद्योगांवर झालेला परिणाम, विपणन क्षेत्रावर झालेला परिणाम, ग्राहकांची वर्तणूक, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी आणि त्याचे परिणाम, आभासी जगात व्यक्तीच्या खाजगी जीवनाला निर्माण झालेला धोका अशा अनेक आव्हानांचा समावेश आहे. अंकीकृत रूपांतरणाच्या प्रक्रियेमुळे सामाजिक नेटवर्किंगमध्ये वाढ दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्र, अंकीकृतकरण तर सोप्या भाषेत सांगायचं आपलं जीवन आजकाल संपूर्ण कम्प्युटराईज झाल्याचं आपल्याला दिसून येते. असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी संगणकाचा वापर आपण स्वीकारल्याचं दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये दूरगामी परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येते. जसं ज्ञानाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. कुठली माहिती जर मिळवायची असेल तर संगणकाच्या माध्यमातून आपल्याला गुगलच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर ई शासकीय व्यवस्था, ई व्यापार, ई शिक्षण, ई विपणन, ई शॉपिंग इत्यादी सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते अंकीकृतकरणाचा परिणाम. पहिले लोक दुकानात जात होते, आज ऑनलाईनच्या माध्यमातून स्नॅपडील आहे, फ्लिपकार्ट आहे, या कंपन्यांचे जे आहेत ते ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला दिसून येतात. आज आपण बघतो कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आम्ही ऑनलाईन शिक्षण देत आहे. प्रत्यक्ष तुम्ही येणं शक्य नसल्यामुळे शाळा कॉलेजमध्ये, तर या माध्यमातून आम्ही ऑनलाईन शिक्षण देत आहे. तर ई शिक्षण म्हणाल काही हरकत नाही. ई व्यापार, ट्रेडिंग हे सुद्धा आज जे आहे कुठलीही गोष्ट व्यापारामध्ये सुद्धा आज संगणकाचा कम्प्युटरचा वापर अधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. तर ही यादी न संपणारी असं कुठलंही क्षेत्र नाही का ज्याचा आपण संगणकाचा स्वीकार केलेला नाही. तर एकंदरीत आपलं समाज जीवन आहे ते अंकीकृतकरणामुळे ढवळून निघाल्याचं आपल्याला दिसून येते. अंकीकृतकरणामुळे नवीन माहिती मिळवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे ह्या गोष्टी आज सुलभ झाल्याचं आपल्याला दिसून येते. तरीसुद्धा अनेक प्रश्न आपल्याला दिसून येते की मोठ्या उद्योगांवर जे आहे ते याचा विपरीत परिणाम झालेला आहे. विपणन क्षेत्र, मार्केटिंगवर विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे अनेकदा ग्राहकांची फसवणूकसुद्धा होताना आपल्याला दिसून येते. नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या तरी शिक्षण क्षेत्रांमध्ये अनेकांनी आपल्या नोकऱ्यासुद्धा गमावल्याचे दिसून येते. तर अशा पद्धतीने आपण बघतो की अंकीकृतकरणाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हे भारतीय समाज जीवनावर झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर अंकीकृतकरणाच्या रूपांतरणाच्या प्रक्रियेमुळे सामाजिक नेटवर्किंग म्हणजे संपर्काचे जाळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध प्रक्रियांचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला याचा आढावा आज आपण घेतला. या ठिकाणी हे प्रकरण आपलं एक आटोपलेलं आहे. तर स्वाध्याय मी तुम्हाला देतो, तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तो स्वाध्याय तुम्हाला करायचा आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता.
एक पहिला स्वाध्यायामध्ये प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. याच्यामध्ये बाय पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. त्याच्यानंतर आहे प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेला योग्य संज्ञा ओळखून लिहा. ड आहे अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा. त्याच्यानंतर टिपा लिहा. अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम, औद्योगिकीकरणाचे परिणाम, फरक स्पष्ट करा. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण, आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. त्याच्यानंतर खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. अंकीकृत रूपांतर, शहरीकरण, संकल्पनाची. त्याच्यानंतर ही जी आकृती दिली हे पूर्ण करायची आहेत. त्यानंतर खालील विधान चूक किंवा बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तर सविस्तर लिहा. हे सगळ्या स्वाध्यायामधले सगळे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला वहीवर लिहून काढायची आहे. काही अडचण असली तर आपण माझ्यासोबत संपर्क साधावा. आज याच ठिकाणी थांबतो. थँक्यू.